प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये घडलं भारतीय सामर्थ्याचं दर्शन, सशस्त्र दलाकडून शानदार संचलन। कर्तव्य पथावरील संचलनामध्ये भारतीय हवाई दलाचा फ्लायपास्ट, भारतीय हवाई दलाच्या विमानांची प्रात्यक्षिक, हवाई दलाकडून भव्य सलामी। कर्तव्य पथावरच्या संचलनामध्ये भारतीय सशस्त्र दलाचं दिसलं सामर्थ्य, जगानं पाहिली ऑपरेशन सिंदूर दरम्यान वापरलेली हेलिकॉप्टर्स, आकाश आणि ब्रह्मोस शस्त्र प्रणाली। कर्तव्य पथावरच्या संचलनामध्ये बाईकवरचे चित्तथरारक स्टंट्स, विविध फॉर्मेशन्सद्वारे श्वास रोखून धरणारे स्टंट्स सादर। दिल्लीतल्या कर्तव्य पथावर संचलनात महाराष्ट्राचा गणेशोत्सव, आत्मनिर्भरतेचं प्रतीक। कर्तव्य पथावर महाराष्ट्राची परंपरा आणि आर्थिक शक्तीचं जगाला दर्शन। तर मुंबईतल्या शिवाजी पार्कात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन, शिवाजी पार्कवर शासकीय सोहळा। देशभरात सुरू असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन। प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा। भगवा रंग भारताच्या शौर्याचं प्रतीक, भगव्या ध्वजाला हात लावल्यास हात भाजतील, किरीट सोमय्या यांचा इम्तियाज जलील यांना थेट इशारा। हिरव्या रंगावर कुणाची मालकी नाही, तुमच्या हिरव्या रंगाशी आणि विचारांशी आम्ही सहमत नाही, तुमचा पराभव राजकीय मैदानात करत राहू, संजय राऊतांची विरोधकांवर सडकून टीका। भाजप नेते नितेश राणेंचा इम्तियाज जलील आणि ओवैसींना धर्मांतराचा सल्ला, मूळ भगव्या रंगात या, आम्ही तुम्हाला हिंदू धर्मात घेऊ, नितेश राणेंचं आवाहन। मी पराभूत झाले तरी माझं काही बिघडत नाही, कुणाच्या बोलण्यानं मी घाबरणारी नाही, पूर्ण आयुष्य लढाई करता पडलाय, माजी खासदार नवनीत राणांचा विरोधकांना इशारा।